मी तुमचा लाडका सचिन आणि आजचा ब्लॉग मी असा बनवत आहे की गावाकडं आम्ही रातचे कॅनेलच्या बोगद्यामध्ये येऊन खेकडं आणि मासे कसे पकडतात ते तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. आणि आज कोण कोण आलं ब्लॉग खेकडं मासे पकडायला हे पण तुम्हाला दाखवतो. आणि अशा तऱ्हेने आताच्या ब्लॉगला सुरुवात होत आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की खेकडे हो का. आता सनीमधने खेकूड कसा पकडतोय ते पहा. आणि सनीनं हात घातलेला आहे आणि खेकूड सनीनं धरला बरं का एक खेकूड. आणि छोटा उस्ताद गुब्या इकडं बघ गुब्या. गुब्यानं बी एक खेकडा पकडलेला आहे मोठा. आणि आम्ही नेट वागवायला आणि पिशवी वागवायला ह्याला बोलावलं आहे. काय ह्याचं नाव शंकरला बोलावलं आहे. आणि शंकर तुम्हाला जर बारीशी तर तुम्ही पिशवीच वागवायला येतं का? मजा वाटते ना पण मजा वाटते. आणि सनी म्हणतात पुढं लय वळवळ करू नका. तर हा ब्लॉग अंधारातच भारी वाटलं ना तुम्हाला, पण ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि दुसरा खेकडा पकडतोय वाटतं गुब्या. कसा कसा पकडतोय सदा बंडलकरांचा पोरगा. पाण्यात बुड्या देऊन देऊन खेकडं पकडतोय. आणि गावला टाकला. ए गुबे बेड नेट धर. मी ते इकडे माझ्याकडे पिशवी. हां माझ्याकडे पिशवी. हां आणि एक टॉर्च इकडची एक टॉर्च दाखवतोय प्रेम जाधव. आणि इकडं मोठं माशाला सुरुवात झालेली आहे. तर आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये उपस्थित राहण्यासाठी आल्यात शुभम जाधव उर्फ आप्पा. आप्पा हां मी आहे की वागवायला आता. आपा आपा एक बॅटरी जरा होय इकडे मागं दाबते मासा. सण्या ते बॅटरी दे इकडे एक. आलाय आलाय तुमच्याकडे आलाय. तुम्ही जागा थांबा. मागं थांब का बॅग मागं सर. हे थांब मागं सर. थांब थांब थांब. सोन्या इकडे जर मागं धर मी नीट. काटेचे मागं धर मी नीट. हो का इथे मोठं ही का बाहुला का आप्पाला मासा दिसेना. आणि हा मासा कसा मोरला बघा. आणि माझ्याकडे येतोय. सान्या तुझ्याकडे येऊन येऊन सान्या चिलापी तुझ्याकडे येते. हा जाऊ दे जाऊ दे तिकडे जाऊ तिकडे जाऊ थांब 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 थांब. आय 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 कालव्यानंच गेली ह्यांच्या. थांब पटांगणावर राहू दे गज तुझ्याकडे सगळं तुझ्याकडेच आहे. आणि तर मित्रांनो मला पिशवी खेकड्याची एक वागवायला लावलेली आहे आणि एक माशाची आहे. ह्यामध्ये 2 मासे आहेत आणि ह्यामध्ये किती खेकडे आहेत ते काय मला माहीत नाही. आणि आप्पा तुम्ही सारखंच येतात खेकड्याला? तुमच्या नावच केलं का बोगदा सरकारने? काय दाखवतोय ब्लॉगमध्ये आपल्या? खेकडा सनी आता बिळात हात घालून खेकडा पकडतोय. सनीला काय खेकडा गावलाच नाही. हां तर भावानो असं रातचे हिंडायला फक्त गावाकडेच मजा येते. सिटीत काय तुम्ही असं तुम्हाला असं कॅनेलचं पाणी बी नसेल. ह्यांच्या तोंडा जावा की तेवढंच. तो हाताने धरू का मी मासा? आणि सनी आता हाताने मासा पकडत आहे. माघार तिकडे नको तोंड करू इकडे जाऊ दे खाली. भाऊ दोन्ही हाताने भाऊ. आणि हाताने मासा पकडायचा सराव चालू आहे. पण काय करावं खेकडा खेकडा भाऊ भाऊ खेकडा मोठा आहे. गालावला. आणि खेकडा दाखव ब्लॉगमध्ये आपल्या खेकडा दाखव. टॉर्च दाखव की त्याच्यावर खेकड्यावर. पिशवी माझ्याकडे भाऊ तर. या ब्लॉकच्या राधात सनीला खेकडा चावलेला आहे
तर मित्रांनो प्रेम तर नुसतं मासंच करतो, त्याला काय नुसतं माशावर जीवन आहे का काय कळलं ना माझं. हो खेकडा खेकडा दाखव रे, ब्लॉगमध्ये खेकडा दाखव, पाण्यात कसा खेकडा लपतो आणि बघा असा चपतो, रात्रीचा खेकडा बाहेर येतो. आणि तर मित्रांनो इधर हातात धर, ही हातात धर, थांब सर. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो खेकडा कसा एक हाताने पकडतात तो. हा माझ्या ब्लॉगमध्ये नीट दाखवतो आणि हा माझा हात आहे मित्रांनो. आणि असं निमत देतात आणि इकडे एक सनीमध्ये खेकडा पकडलाय आणि हा स्वतः तुमच्या आवडत्या सचिनने खेकडा पकडलेला आहे एका हाताने. तर मित्रांनो मी तुम्हाला खेकडं पाहिजे असेल तरी तुम्हाला ऑप्शनमध्ये नंबर देऊ आम्ही. खेकडे कसे रुपये किलो तर आपल्याकडं. तर मित्रांनो तुम्हाला खेकडं हवं असतील तर 200 रुपये किलो खेकडा मिळेल आपल्याकडे. आणि इकडं आता पाणी खूप वाढलेलं आहे. वाशिव्या दे की वाशिव्या. असं काय हरकत नाही की आजकाल ब्लॉकमध्ये शिव्या बी चालतात. काय जण शिव्या देऊनच फेमस झाले. तर इथं दाबर इथं खेकडा दिसल्यासारखं त्याला बरं झाला तो बोललाय मला येण्यापूर्वी अगोदरच बोललाय मला की माझे खेकडं पकडण्यात नजर हे म्हणला तू त्या कोपऱ्यात बघ. ओ पकडू का हाताने. तर मित्रांनो हा का मासा किती तरंगतोय बघा. इथं दाखव की मासा आला आपल्याकडे. हो खेकडा तो खेकडा बाहेर काढू का सोन्या. ए सोन्या घ्या शेट घ्या इकडे दे. काय करतोय थांब खेकडा तर या बिळात दाखव. तर मित्रांनो असा आम्ही एक हत्यार पण आणलेला आहे. हो थांब. आता सनीला गावला का. आणि सनीने जर असा मोठा खेकडा पकडला तर मी त्याला बक्षीस देऊ. भाऊ ओय थांब तो मासा तू मासा थांब. ए इकडा मच्छीला द्या ना. ए प्रेम्या दर की प्रेम्या मच्छीला दे. थांब जागा थांब. ए गोब्या तिकडून नको येऊ सोन थांब. ही मच्छीदान दर इथं बघ. काय मग काय खात नाहीत का. कायला का दरिंद्र येईल का तुम्ही. मग नेट कशाला आणले. थांब सोन्या तसं नको करू. तर अर्ग्याने भोकाच्या कप्पारीकडे घ्या की मासा. कायला का तुम्ही का शेट हो खेकडा हा नेट कशाला येड्या बोकाच्याला आणली व नेट. भाऊ तू खेकड्याची पिशवी तुझ्या हातात. सोन्या यार कशाला हुशारपणा. नेट आणली की पण आपण नाही जाईन तिथं शायनिंग मारायची. ब्लॉकमध्ये आपल्या पोरी नाहीत बघणार आपल्याला. पोरच बघतात गावातली 10-12 जण. तर मित्रांनो हा प्रेम लय शायनिंग करतोय बरं का. त्याला वाटतंय. आणि हा गोब्या बी लय शाना जायला आहे. त्याला 2 खेकडं गावलं का काय तो म्हणजे स्वतःला आता खेकडं मास्टर समजायला लागलाय. गोब्या ही धरू लागवायच्या ना पिशवी तरी धर. तर मित्रांनो आता तर आम्हाला एकामेकाच्या शिव्या दिल्यामुळं आम्ही मासा गेला पुढं सण्यामुळं आपलं प्रेमामुळं. तर मित्रांनो काय करायचं. हो तेच मासा. थांब आता काहीच करू नका. 2 मिनिट थांब. नेट कुठे दर भाऊ देकडं माझ्याकडे. ए दर मोबाईल दर व्हिडिओ बनव. असा व्हिडिओ चालूच ठेवते.
भाऊ 2 मिनिट थांब भाऊ जवळ धर. थांब भाऊ. सर एवढी जर कुठे या आहे थांब थांब भाऊ. बघा हे ते पकडत आहेत आता थांब रे भाऊ. हिला. थांब रे भाऊ. ते मासा पकडणार. बघू शकता सचिन ब्लॉगरने अशा तऱ्हेने मासा पकडलेला आहे. अरे मोठा मासा आहे. आणि पिशवी माशी पिशवी. अयो आणि दोन पनीला मासा गेला आहे सचिन ब्लॉग मध्ये दाखव खेकडा. आणि त्याचं आता तोंड बघण्यासारखं झालंय बरं का आणि आता खेकडा पकडत आहे बरं का आता त्याच्यात तरी काय होते काय सांगता येत नाही व्हिडिओ. तर मित्रांनो मी असा तऱ्हेने असे खेकडे पण पकडतो आणि 200 रुपये किलो खेकडे जर मिळत असेल तर मला फॉलो करा. नाही कॅमेरा ते झालं व्हिडिओ दाखव. अरे कॅमेरा पाणी गेले थांब खेकडा लय मोठा आहे म्हणा मी दिसतो का बघ सर. ओके तुम्ही ठेव जर हो का खेकडा बघा केवढा आहे आयो पाय देवा पाय घालत तिकडे लय मोठा खेकडा. दर इधर तर मित्रांनो मी थोडाफार पेलो कारण की खूप मोठा खेकडा आहे. तर तर हा खेकडा सनीनेच पकडला. मासा बघा जरा इधर तर मित्रांनो तो मासा मीच पकडणार. थोडाफार कॅमेराला पाणी लागलेलं आहे. सनी दाखव रे टॉर्च. तर 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 तुम्हाला ब्लॉग बघाय कसं वाटतंय ते सांगा लवकर मित्रांनो. मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी मासा पकडला होता पण तुमच्या प्रेमाखाती मला माहिती तुम्ही मला फॉलो करणार आहे म्हणून मी तो मासा सोडून दिला. जर आता त्या माशासाठी तरी मला कमीत कमी फॉलो करा. तर गुब्याला खेकडं पकडणार आता तुम्हाला दाखवतो मी. मोठा आहे तो ब्लॉगर उचल. अरे काय तासभर खेकडा पकडतो एक गुब्या मग तू शायनिंग मारणार का आता. मी सांगितलं खेकडा जर गेला तर जा बापा त्याच्यामुळे तो पकडणारच खेकडा आहे का पकडलाच. तर मित्रांनो माझ्या कॅमेऱ्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि भाऊ आता अंडरटिवच आहे अंडरवेअर. तर पाणी खूपच आहे. थोडीफार चेष्टा मस्करी तर लयच झाली आता कारण की आमच्याकडून खूप मोठा मासा गेला त्या आणि मासा आम्ही तर हां गालक्यात पकड घेत असला खेकडा तरच तुम्ही खेकडं पकडू. ओके पकड. सोड. माझ्या काही काय समजत दिलं यार आता प्रेमाकडे नाही खेकडं गावत काय ना काहीतरी. तर खूप मजा येते खेकडं पकडायला आणि शिव द्यायला बी खूप मजा येते. हो मोठा खेकडा मोठा खेकडा आहे. सोन्या मोठा खेकडा आहे. हां ना आता कोण धरतंय धर. तर तुम्हाला दाखवतो मी एका हाताने खेकडा कसा पकडतो. दरवर तर मित्रांनो थोडीफार दगडी पण पकडलेत. तर हा कसा दिसतोय मी
अशा तऱ्हेने शंकर पण थोडाफार ब्लॉगमध्ये बोलायला लागला की अलीकडं आपल्या. तर मित्रांनो, तर शेवटनं तुम्हाला दाखवतो आता किती खेकडे एकूण तयार गावलेत आम्हाला आणि किती मासे गावलेत. तर मी आता अशा तऱ्हेने तुम्हाला जर ते बघायचं असेल तर किती खेकडे गावले आणि किती मासे गावले आम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला मला फॉलो करायला लागेल, लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल आणि कमेंट तर नक्कीच करायला लागेल. आणि आम्ही आपलं फक्त तू या भाऊ का आपलं सॉरी मित्रांनो, शिवी वगैरे देऊ जाऊ नका. हां तोच आहे का, लागलेलाच आहे का? हो 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 थांब 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 ए भाऊ नेट रोड कर गावला. हो खेकडा सोन्या, खेकडा तुझ्याकडे आलाय. कुठे गेला सने होय रे? गेला तिकडे गेला, सोन्याकडे गेला तो तिथं गेला. तर मित्रांनो, मासा आला दमदारा. ए तर ब्लॉक बघू शकता मासा. बघा सचिन भैया, बघा हे खेकडा पकडून आणलेला आहे त्याने. अरे भाऊ उचलून तर असं माझ्या हातात कोणतं समजा. दिसतं का मी? तर मित्रांनो, माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमीत कमी आपल्या भाऊचे 1000 फॉलोअर्स लवकर झाले पाहिजे, असं तरी फॉलो करा. तर मित्रांनो, बाय बाय. आता मी मासे खेकडे शेवटनं दाखवतो मला किती पकडले आणि किती झाले. तर मित्रांनो, आता आपला ब्लॉग थोडक्यात संपत झालेला आहे. तुम्हाला मी तरी अख्खा ब्लॉग दाखवला नाही, कारण की तुम्ही म्हणला असता की किती लांब आहे. जवळजवळ ब्लॉग आपला 2 तासात झाला असता. तरी आता आम्ही बोगद्याच्या बाहेर निघत आहोत, त्यांना बोगदा दाखवा आपला संपत आलेला आहे. तरी मित्रांनो, आता आम्ही किती खेकडे पकडल्यात आणि किती मासे पकडल्यात हे तुम्हाला दाखवतो. आणि खूप मजा आली. हा ब्लॉग फक्त तुम्ही पाहत राहा, शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर, फॉलो, कमेंट सगळं करा. आणि आपल्या लाडक्या सचिन भाऊला थोडंसं फॉलो करा आणि खूप सपोर्ट करा, ज्याने की काही दिवसांनी सचिन भाऊ बिग बॉसमध्ये जाईल. आपली एकच इच्छा आहे. सूरज चव्हाण कसा बिग बॉसमध्ये जाऊन विनर होऊन आला, तसं सचिन जाधव एक दिवस बिग बॉसमध्ये जाऊन विनर होऊन येईल. आणि तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आता मी तुम्हाला दाखवतो किती खेकडे गावले आणि किती मासे गावले आणि किती मोठे मोठे खेकडे आहेत आणि किती मोठे मोठे मासे आहेत हे पण दाखवतो. तर हा बोगदा खूपच मोठा आहे. जवळजवळ आपल्याला 2 तास लागले आरपार करायला. आणि खूप मजा पण आली, खूप पोरांनी मस्ती पण केली, खूप टंगळमंगळ करून केली, एकामेकाच्या माया बी काढल्या. हे चालतं, थोडंफार कष्ट मस्ती असते. आणि आम्ही थोडंफार पडता बसलो. तर आता बाहेर आलेलो आहे बोगद्याच्या, तर तुम्हाला मी दाखवतोच. तर आमच्या शुभम आप्पाची तर चप्पल मगाशी तुटलेलं आहे, ते कसे चालतात बघा. त्यांच्यावर नीट टॉर्च दाखवा रं, ते दिसेना ना. त्यांनी आपलं चप्पल तुटलेलं दाखवा. त्यांची किती कष्ट घेतलेत खेकडे पकडण्यासाठी. आणि त्यांच्याकडे एक जाळी पण आहे. आणि तर मित्रांनो, तर आता आम्ही ह्या बोगदा दाखवूया आपल्याला, आपला केलेला बोगदा. तर मित्रांनो, हा बोगदा आम्ही थोडाफार आरपार केलेला आहे. तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे. भाऊ, तर ह्यातले निम्मे गडी तर अंडरा दिवस आहेत. भाऊ, कपडे घालून घ्या तुम्ही. आणि आता ह्या पिशवीमध्ये तुम्हाला दाखवतो मासे कितीत. मोठा मासा दाखवतो. मोठा मासा काढ समजा. नाही, तू एक मोठा मासा दाखवतो. मोठा मासा दाखव की, काढ की. त्यात घाल की पिशवीत मोबाईल, पिशवीतच घाल की मोबाईल. नको. तर एवढे सारे खूप मोठे मासे पकडलेले आहेत. आणि ते बारकाच आहे. असू दे, ह्याच्यापेक्षा बी खूप मोठे मासे आहेत. तर आयो, तो मोठा मासा खालीच गेला आता, सगळ्यात खाली. तर असू द्या. तर मित्रांनो, ह्याला काय आता मोठा मासा गाव ना, तर मी तुम्हाला खेकडे दाखवतो. तर म्हणला गावला, किती मोठा मासा आहे पहा. आणि
हा मोठा मासा पकडलाय. ह्याचा दाव खेकडं मासा. मासे खूप गावलेत. मासे बघा किती गावलेत. गोब्या कसा बघतोय. आणि आता खेकडे बघा. खेकडे कम खेकड्याचं वरचं तोंड उघडा की त्या आतल्या पोत्याचं. हे मोबाईल दे रे. मोबाईल दे त्यांचं. आता 12 वाजून गेलेत. खेळ दे बॅटरी दे माझ्याकडे. तर खेकडे पण किती गावलेत पहा. खेकडे आणि मासे किती गावलेत तर पहा तुम्ही. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या भावाला लाईक करा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये कोण कोण आहे. सनी आप्पा तर अंडरटिवच आहेत. आप्पाची चप्पल बी तुटलेली आहे. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर फॉलोअर्स वाढले तर मी आप्पाला एखादी चप्पल गिफ्ट करेन. हा गोब्या ज्यानं आतापर्यंत माशाची पिशवी वागवली आता खेकड्याची पिशवी वागवतोय. ह्यो काय रे आपला काय नाव शंकर. ह्यानं आतापर्यंत खेकड्याची पिशवी वागवली होती आता माशाची वागवतोय. आणि हा प्रेम. आणि मला तर तुम्ही ओळखताच. तर मित्रांनो बाय बाय मित्रांनो. आता आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. आणि नक्की आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा.